नवरा बायकोचं भांडण झालं, बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळ. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही, लय खुश होता. आम्ही बोलतो त्याचं कारणच तुम्ही. काही लागत नाही रे बायकांना दादा, तुम्हाला लेख म्हणून सांगते. बाईला सोनं नाणं कमी द्या, पैसा अडका कमी द्या, कपडे लत्ते कमी द्या, पण ज्या बाईला 4 माणसात सन्मान जो नवरा देतो ना, अपमानी करत नाही महाराज, त्याची बायको त्याच्या घराचं वैकुंठ केल्याशिवाय सोडत नाही. फक्त नवरा चांगला तेव्हा तरी आमच्यासाठी है ना. बाईचं सगळं झोंबत तुम्हाला मोठी झाली तरी त्रास, कीर्तन करते तरी तुम्हाला सगळं झोंबतं बाईचं. काय प्रॉब्लेम आहे देव जाणे तुम्हाला आमच्यापासून. बोलत जा म्हणजे पुरुषाचं सगळंच खपत रे, सगळं त्याने किती अवघड आहे गो. आम्ही माणूस नाही का असं कधी कधी वाटतं मला सुद्धा. जाऊ द्या, मरू द्या या विषयाकडे, कुठं ह्याच्यावर चर्चा करता महाराज. पण असू द्या, पण हे मात्र लक्षात ठेवा, सगळ्यात पहिल्यांदा परमार्थ आदिनाथांपासून सुरू झाला. आदिनाथ म्हणजे महादेव शिवशंकर, बरोबर. आणि शिवशंकराने सगळ्यात पहिल्यांदा परमार्थाचं तत्व जिला सांगितलं तो अभंग तुम्ही रोज म्हणता. आदिनाथ उमा बीज प्रगटले. कुणाला सांगितलं? उमा. उमा कोण? पार्वती. सगळ्यात पहिल्यांदा परमार्थाचं तत्वच एका बाईला सांगितलं आणि त्याच बाईचा अनादर करताना तुम्हाला काहीच वाटत नाही. असू द्या, हरकत नाही, होईल होईल, हेही नीट होईल. या विषयात वेळ लागेल. चला बोलत जा. आणि तुम्हाला सांगते खरंच काही लागत नाही बायकांना, खरंच काही लागत नाही. माय माऊल्या खरं सांगा, आयुष्यात सुख लागण्यासाठी नवरा चांगला असणं गरजेचं आहे, हो की नाही? खरं आहे की नाही? अगं तुमच्याकडून बोलते ग, अगं जरा तर कदर करा ग माझी. खतरनाकच बसल्यात बर, एवढं काय त्याला, काही नाही, खरंच काही लागत नाही. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिंडवावं, अख्ख्या जगात त्रास द्यावा दादा, पण नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे मला तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करल, फक्त नवरा तिला विश्वास ठेवणारा भेटला पाहिजे. तिला बाकी आयुष्यात काहीच कमी पडत नाही, फक्त नवरा साथ देणारा पाहिजे. खरं आहे नाही का माय? खरं आहे ना? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर आपलं सॉरी झाल्यावर ही लागतं मला, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, मी पण ज्ञानोबारायांवर ठेवते. माझे माऊली म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते, हे ज्ञानोबारायांचं मत आहे. आणि मग तुकोबाराय तेच म्हणतात, जसं नवरा सोबत असल्यावर बाईला चिंता नाही, मग आमचंही तसंच आहे. पंढरीच्या मालकासारखा मालक पाठीशी उभा राहिला की कुठल्याही संकटाला तोंड द्यायचं सामर्थ्य मिळतं फक्त मालक पाठीशी. तेच तुकोबाराय. तुका म्हणे सोपे हे सर्व होणे, कसं काय बरं? शहाणा धनी घेतो असे मालक शहाणा भेटला ना दादा, इतका प्रेमळ मालक भेटल्यावर राजा याची कामता काय भेक मागे मनाची अजोगे. बायकांच्या हातात असतं दादा सगळं. आणि खरं सांगू का, पुरुषांना तरी परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. माय माऊल्यांनी संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी तिला देव भेटतो. पण आमची बायकांमध्ये सुद्धा नजर वेगळी आहे. आमच्याकडे ज्या बाईला नवरा आहे तिला चांगली किंमत आहे, आणि ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला तिला फारशी समाजात किंमत नाही. कुठल्या ग्रंथात लिहिलं आहे? कुठल्या शास्त्रात? कुठेच नाही. पण आम्ही अगदी आंधळी माणसं आहोत. कुणीतरी चौघांनी सांगितलं म्हणून आम्ही ऐकलं. बघा ना, शहानिशा करा. आहे का खरंच असं? नाहीये. पण तुम्ही मला सांगा माय, नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा सोडून गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? नवरा सोडून गेल्यावर संसार करायचा अवघड आहे. अगं ज्या माय माऊलीनं नवरा गेल्यानंतर सुद्धा खंबीरपणे आपली लेकरं आपल्या पायावर उभा केली, आपल्या घराचं वैकुंठ गोकुळ केलं. अगं ज्या बाईनं नवरा मेल्यानंतर त्याच आगीत उडी टाकायची तिची इच्छा पण लेकराकडे बघून जगली. अगं जिनं समाजाचा द्वेष मत्सर सगळा पत्करला. अगं ज्या बाईनं घराचं वैकुंठ पण सांभाळलं, तीच विठ्ठलानी तीच रखमाई झाली. अशा बाईला एका कुंकवाच्या टिकलीमुळे किंमत न देणं कितपत योग्य? नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणाऱ्या बाईचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जिनं खंबीरपणे संसार सांभाळला तिचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. मग तुम्हीच सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ.
गंगा असते कुठं? महादेवाच्या. आणि महादेव कुठे? विठ्ठलाच्या. कळतं ना तुम्हाला? ही 3 मजली झालं महाराज. विचार करा, असं करू नका. हे तुमच्यात जे चालतं ना बायकांनो, ज्या बाईला नवरा नाही तिला कुंकू लावू द्यायचं नाही, ज्या बाईला नवरा नाही तिला सवाशीन ववाळू द्यायची नाही, योग्य नाही ग माय. हे खरंच ना. आपल्यात तरी एकता ठेवा. सहन करतो का आपण? बरंच. आणि बाई स्ट्रॉंग असली ना, तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं की नाही? तुकोबांना 2 बायका. तुम्ही लय कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात लय फरक आहे. 2 होत्या महाराज. ती काय हौसनं केल्या नाही त्यांनी. तिकच झालं, पहिली बायको रखमाबाई, तिला बाळ व्हाय ना म्हणून आई बापांना हात टाकत तर दुसरी जिजाबाई करायला. पण देवाचं गणित असलं खतरनाक. देवळाली कर, दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलीलाच लेकरू झालं. देव बी असली मजा घेतो. देव बी असलं, देव म्हणजे जगू बी देत नाही, नुसतं ढग आणतंय, पाडीत नाही महाराज. पण उग सप्त्याच्या घासघोस पडतोय का काय, पडतो का काय, लय अवघड दादाला. असा जीव असतंय असं देवाचं. तुम्हाला सांगू का, कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंतावर विश्वास ठेवणं हे वैष्णवाचं लक्षण असतं. ज्या दिवशी मृत्यूचंही भय वाटणार नाही, त्या दिवशी समजायचं खऱ्या अर्थाने वैष्णव झालो. आता काळही आम्हाला घाबरवू शकत नाही, इतकी ताकद पाहिजे तर वैष्णव आहे तो. म्हणून तर म्हणते माळा घाला. मी खरं सांगू का, पांडुरंगानं माझं एक ऐकावं, मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करी. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्यावं. तुम्हाला म्हणून सांगते देवळाली कर, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरत पाऊस. ज्याच्या गळ्यात माळ नाही ना, त्याच्या बांधाला सुद्धा असं टुबुक सुद्धा पडते ना पट्ट्या. जी सोमवारी खाताय त्याचं जळलं पाहिजे, आणि जी एकादश करते त्याचं फुललं पाहिजे. मला अशी मजा करीन ना मी तुमची. पण देव माझ्यासारखा नाहीये. देव समभावी आहे. देव काही उच नीच बघत, देव सगळ्यांसाठीच करतो. पण त्याचा उपकार मात्र फार कमी लोक. आणि देवानं माझं ऐकायचं, पुन्हा करायचं, त्याच्यापेक्षा सांगतो तुम्हासी बजारे नाही तरी गेला विनंती. मग काय, अहो ती जिजाबाई दुसरी पत्नी तुकोबांची, गुळवे सावकाराची पोरगी, पुण्याचं सासर. महाराज 3600 एकर ऊस होता तिच्या वडिलांचा. किती? 3600. 3600 एकर ऊस जिच्या वडिलांचा. ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं पण असेल. हा विचार कधी केला काय? माय मावल्या, तुम्ही पण विचार करा. 1425 माणसं वन टाइम हाताखाली तिच्या वडिलांच्या, तरी नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती. बरं तुकोबाराय पण गरीब होते असं नाही. 65 लाखाची सावकारकी तुकोबांची. 450 वर्षापूर्वीचे 65 लाख बरं का. आत्ताचे लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबानं 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. किती बैलगाड्या? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती वारकरी संप्रदायाची होती. कुणीच गरीब नव्हतं. कोणी. संतांच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर ज्ञानोबांची भिंत चालली किंवा तुकोबांचा गाथा तडला, 13 दिवस कोरडा राहिला, यात नवल नाही. कारण हे आहेत ते चमत्कार नाही आहेत. हे जे घडलं हे चमत्कार नाही, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे. चला पांडुरंगाची कृपा म्हणायचं हे आधी लक्षात घ्या. चमत्कार वेगळे आणि कृपा वेगळी. कृपेने अशक्य ते शक्य घडतं, यात नवल नाही. अवघाची संसार सुखाचा. बर तो आहे कसा मूळतः, बर कस काय शक्य झालं? जाई नगे माय तुझ्या दारी आलो आणि अशक्य ते शक्य झालं. देवा सर्व सुकृताचे फळ मी. फक्त हरिपाठ नीट म्हणित जा. क्षममी देईन नाही येते, क्षममी किंवा क्षेममी आहेत.
क्षेम याचा अर्थ आलिंगन, मिठी पडली. अले हरिपट खतरनाक म्हणतात. बाप रत्नदेव वरून विठ्ठलाची भेटी नाटले सेवेसाठी, सेवेसाठी, संसाठी. सौ म्हणजे सारखं, नो हे सारिता हे जे म्हणतायत ते म्हणजे ते माऊली म्हणतात ते तुकोबरांचं हे मत बरोबर आहे या विषयाकडे. मग ती जिजाबाई एवढ्या श्रीमंत घरची पोरगी, एवढ्या श्रीमंताला दिलेली, तुकोबांनी सगळं वाहून टाकलं आणि तक्रार केली. बोलले असतील शब्दानं पण वागून दाखवलं. 4 दिवस तुकोबा सापडत नसायचे पण तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय त्या जिजाबाईंचंच टोपण नाव आवली आहे बरं का. त्या आवली मात्यानं कधी भाकरी खाल्ली. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहेत का तुम्ही बसलेले थोडेफार? शेतकरी आहेत का? आत ना होय म्हणायचं की बाकीच्याकडेच बोंबलते. आमदार, सदस्य, सरपंच, खासदार, आपण बी बोंबलायचं जरा महाराज बरं का. कौतुक स्वाभिमान असू द्यायचा. का माहित? आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा आला नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी. शेतकरी बरं चला तुम्हीच प्रामाणिकपणे सांगा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःच तारुण्य पणाला लावणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? जागीरदाराचं आहे, पैशावाल्याचं आहे. ते कुत्र्याचं नाक पुसतं, बापाचं नको वाटतं त्याला. अवघड आहे जरा. आता याची काय बायको वाट बघायली का एवढ्या मिठीनं चाललं मला. एखादं मोठं उठलं तर काही वाटत नाही. काही काम बेम असू शकतं. असं बारकच आहे अजून. बारके पण इतके आगाव असतात ना, बापरे. मोठ्यांना जे कळत नाही ते बारक्यांना कळतं आजकाल. संस्कारच असे खतरनाक आणि विचलित व्हायला लागलेत ना, नवल वाटतं मला. चूक त्यांची पण नाही. मी तुम्हाला तेच म्हणलं ना, पहिली माणसं वेगळी होती. पहिली सकाळ वासुदेवाने व्हायची, आताची सकाळ पाववाल्यानं होती. पहिली संध्याकाळ अंगाईनं व्हायची, आता शांताबाईनं होती. आताची परिस्थितीच अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देव आवडणं फार भाग्याचं लक्षण, फार मोठं भाग्याचं लक्षण. दुसरीकडे नजर न जाणं, दुसरीकडे न फिरणं. मग काय. मग त्या तुकोबांच्या पत्नी तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतात का? नाही असत. शेतकरी काटा कसं बघतात? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. एवढं काय थुका, तिथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतो. पण खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो, 2-4 वेळा तरी काटा मोडला जिजाबाईला. त्रास झाला त्रैलोक्याच्या नाताला, जगाच्या बापाला, पंढरीच्या आईला. काय जुनं भजन होतं मला. लेकरांची सेवा केली सैतू आई, लेकरांची सेवा केली सैतू आई. कसं सांग फिरू कसं तुझ्या उपकारा जग तोड नाही. ओ माझी नशीब माझा सावरी विठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची. मागुलीत मूर्ती विठ्ठलाची, मागुलीत मूर्ती, मागुलीत मूर्ती विठ्ठलाची. किती दर्शन दिला. जुनी भजन पण. फिरत्या चाका वर